3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असून या दिवशी दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेसमोर आंदोलनही करण्यात आले। या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे यांनी सांगितले की शासनाने दिव्यांगांच्या कल्याणाकरिता अनेक योजना मंजूर केल्या आहेत, परंतु या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळत नाही। या संदर्भात वेळोवेळी निवेदने मोर्चे काढूनही शासनाला जाग येत नसल्यामुळे झोपी गेलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी व स्वतःचे हक्क अधिकार मिळविण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आज 3 डिसेंबर रोजी काळा दिवस पाळला। सदर आंदोलनाला विविध संघटनांतर्फेही पाठिंबा देण्यात आला। मी ॲडव्होकेट अप्पा बोरसे, प्रहार जनशक्ती पक्षाचा धुळे जिल्हाध्यक्ष। आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस। माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी अनेक शासन निर्णय पारित करून घेतले, पण त्या शासन निर्णयानुसार कुठले अधिकारी काम करत नाही। ग्रामसेवक हा सर्व दिव्यांगांना उडाउडीचे उत्तर देतो आणि शासन निर्णयानुसार त्यांना लाभ देत नाही। त्याच्या बाबतीत आम्ही सीओंकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, पण सीओ त्यांना पाठीशी घालतात आणि सीओही आमच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून ह्या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जागतिक अपंग दिवस आम्ही हा काळा दिवस म्हणून साजरा करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, प्रशासनाचं हे असंच चालू असेल तर 1 जानेवारी 2021 रोजी आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत आणि याला जबाबदार हे प्रशासनच राहणार आहेत। जय हिंद, जय प्रहार। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिव्यांग अपंग लोक जे आहे त्यांना शासनाने 5% निधी मंजूर केला आहे, तो त्यांना मिळाला नाही, तो त्यांना त्वरित मिळावा। त्यांच्या घरकुल त्यांना प्रत्येकाला नवीन घर मिळालेच पाहिजे आणि 200 फूट जागा प्रत्येकाला मिळाली पाहिजे। असे जर काही झाले नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करून सनी आंदोलन छेडण्यात येईल। तरी यांना अपंग लोकांना ज्या यांच्या मागण्या आहे त्या त्वरित शासनाने पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार। अपंग जे लोक आहे त्यांनी जे प्रहार शक्तीच्या वतीने जो आंदोलन केले आहे त्यांना आम्ही धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो।